शाळेचे मुख्याध्यापक आणि आपल्या नेमून दिलेले मतदार भोजनाचे व्यवस्थापक आहेत. हे दररोज आपल्या शाळेत मध्यान्ह भोजनात काय देतात त्याची लिस्ट करून त्याप्रमाणे आहार येतोय का याची दक्षता मुख्याध्यापक आणि शिक्षक त्यांची जबाबदारी आहे. मध्ये मध्ये असं कळलं की गावामध्ये मध्यान्ह भोजन दिलं जातं, त्या गावामध्ये जेवण करण्याची व्यवस्था आहे, मुबलक जागा आहे, इंधन भरपूर आहे, म्हणून तिथे मध्यान्ह भोजनाची व्यवस्था स्वतः स्वयंपाक करून दिला जातो. काही वेळा असं कळलं की भातामध्ये आळ्या आढळलेल्या आहेत, पाल पडलेले आहे, निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत आहे, असे घडत आहे. पण ह्याच्यासाठी जो पैसा लागतो दिला जातो ते आपण टॅक्स भरतो. त्या टॅक्स मधून शिक्षण विभागासाठी हा पैसा जातो. आपली सर्वांची जबाबदारी आहे शाळेत येणाऱ्या आपल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी जो भोजन मिळतोय तो चांगल्या प्रकारचा बनवलेला आहे की नाही याची थोडी चाचपणी करून मग तो मुलांना देण्यात यावा याची काळजी आपण घ्यावी. जेवढा प्रयत्न मध्ये मध्ये मला वाटते अंडे देत होते, अंडे माहिती आहे ना, अंडे शिजवून दिले जात होते. तर ते अंडे मुलांना चांगले घटक खायला मिळाले हा प्रयोग होता. असे बदल व्हायला पाहिजे. वेगळ्या प्रकारचं खिचडी आहे, त्याचा वटाण्याचं उसळ आहे, भात आहे, अशा वेगवेगळे प्रकार. पण काही वेळा काय होतं खिचडीला खिचडी देते, खिचडीच देतात, मग ते मुलं वैताग तेच खाऊ. बरोबर आहे. तर त्याला सांगायचं की बाबा ह्याच्यात थोडं बदल कर. हे नियंत्रण ठेवण्याचं काम आपलं आहे, आपल्या मुख्याध्यापकाचं आहे. चला ओके, चला म्हणजे आता जेवायला तर यायच्या वेळ आपला. तर आपण आता मुलांना मोकळ्या वेळात काय काय देऊ शकतो. शिक्षकांमध्ये ज्ञानाचं खूप मोठं भांडार असतं आणि वेगवेगळ्या योजना उपलब्धी तो निर्माण करत असतो. शिक्षक हे निर्मितीचं केंद्र आहे, नवचैतन्याचं शक्ती आहे, खूप संकल्पना आहे, त्याला आकार देण्याचं सामर्थ्य शिक्षकातच आहे. हा महत्वाचा घटक इथे आहे. म्हणून एक कागद घ्या, तुमच्याकडे कागद आहे ना, हा, तर तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे की काय करू शकतो आपण. प्रत्येकाकडे कागद आहे, छोटासा कागद मिळत आले. आता पेन घ्या, 245 ला तुमचं पाठ्यपुस्तक जे दिलेले आहे बघा 245 ब्लँक पेज आहे. पण त्याच्या अगोदर मी डॉट देईन. 245 ला पक्षी काढायचा आहे, ते मी नंतर घेणार आहे. प्रत्येक कागद तुमच्या जवळ ठेवा, एक पेन घ्या बघा, एक कागद आणि एक पेन. आता प्रत्येकाने सांगा तुम्ही एका मिनिटात किती डॉट काढू शकता. डॉट बिंदू किती काढू शकता. तो आता तुम्ही मनात ठरवा की मी एवढे काढू शकतो एका मिनिटात. ठरवा, तुम्ही लिहून ठेवा प्लीज, तुम्ही लिहून ठेवा. आणि हा प्रयोग शाळेत घ्यायचा आहे. एका मिनिटात मी किती बिंदू काढू शकतो. एक टार्गेट ठरवायचं आहे, 60, 50, 40 किती पण असू दे. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, गती वेगळी आहे. ओके, हा, आता वेळ लावा. आपला वेळ लावूया. चला मॅडम, मी वेळ लावतो, तुम्ही स्टार्ट करा. आता नका स्टार्ट करू. पहिले टार्गेट, एक मिनिट, पहिले टार्गेट ठरवा. आपलं टार्गेट किती आहे, उद्दिष्ट किती आहे. 60, 50, 30, 20, 2, 4, 5 किती जातो असं गोलामध्ये लिहा. आणि नंतर तुम्ही सुरुवात करा, किती निघते ते बघूया. ओके, हा छोटासा प्रयोग आहे, आपल्या वर्गामध्ये पण आपण घेऊ शकतो. चला स्टार्ट. डॉट काढ, सुरुवात
भद्रा मॅडम पानं सुरुवात करेल हे मागे तुम्ही